नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा. सो 2025 मित्रांनो, हा वर्ष जसं अपेक्षा होतं तसं सुरुवात नाही झाली. या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणतात ना, सुरुवात एक मोठा धक्क्याने झाली. आणि तो धक्काही अशा म्हणतात ना, अनपेक्षित गोष्टीकडनं तो धक्का आला ना, की खरंच त्या गोष्टीची म्हणजे म्हणतात ना, दूरपर्यंत आपण कुठे काही प्लॅनिंग नाही करू शकत. म्हणजे एखाद्या गोष्टी मागे किंवा एखादी गोष्ट आपण जेव्हा घेतो त्याच्या मागे एवढा पैसा खर्च करतो, त्यानंतर सुद्धा असे बोलतात ना, आगळे वेगळे आणि बोलतात ना, भयान अनुभव येतात. त्यामुळे खरंच तुला बोलतात ना, मानसिकताही त्रास होते आणि त्याच्यामुळे पूर्ण बजेट हलता आपलं. म्हणजे म्हणतात ना, छोटा मोठा खर्च असतो तो ठीक आहे, पण कधी कधी बोलतात ना, बजेट हलवणारा खर्च अनएक्सपेक्टेडमुळे डोळ्यासमोर येतो. त्यामुळे जानेवारी महिन्यात तर माझं ते झालं, त्यामुळे कुठेही जाता नाही आलं. मला ऍक्च्युली कुंभमेळा हा सुरुवातीच्या फेजमध्ये एक्सपिरियन्स करायचा होता, पण तो काही एक्सपिरियन्स करता नाही आला. पण आज प्रजासत्ताकाच्या दिनानिमित्ताने आपण आलो आहोत ठाण्याला आणि आज आपली होंडाची राईड आहे आणि आज गो कार्टिंग वगैरे करायला भेटणार आहे. सो कायाकिंग झालाय, आता गो कार्टिंगचा अनुभव आज आपण घेणार आहोत. सो आता जातो आतमध्ये, चेक इन करूया आणि थोड्या वेळात आपली राईड मस्त चालू होईल. आणि आज प्रजासत्ताक दिवस आहे, तर आपल्याला आज खूप सारे रायडर्सचे अनुभव करायला भेटणार आहे. लेट्स गो. सो मित्रांनो, आपण आलो आपल्या कळंबोलीच्या स्टॉपवरती आणि हे आहे सगळे आपली होंडाची पंटर गँग. सो आता इथे कळंबोलीच्या नाक्यावरती आपल्याला अजून कोणते रायडर गँग बघायला भेटतात ते बघूया जाऊन. सो आता इथे पुढे मोठ्या बाईकचा ग्रुप आपल्याला बघायला भेटत आहे. सो हा आय थिंक फॅमिलीवाल्यांचा एक ग्रुप आहे. येस सर, त्यामध्ये फॅमिलीवाल्या गाड्या आहेत सगळ्या. नमस्कार मित्रांनो. सो फायनली आता आम्ही सगळे स्पॉटवरती पोहोचलो आहेत, सगळ्या आतमध्ये गेलेत. सो तुम्हाला आता दाखवतो होंडाचे किती बाईक्स झालेत. सो आज पनवेल शोरूमकडनं पण आपल्याकडे तर बाईक्स आलेत. सो आज हे बघा, आज कचकून गाड्या आल्यात. कचकून म्हणजे साधारणतः 50 एक हायनेस आहेत. त्या पहिल्या ज्या 2 तिथे मोठ्या गाड्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी काय आहेत त्या. आणि बाकी इथे आज जर इथून मी असं पकडलं है ना, सो मजा येते मित्रांनो. एवढ्या लोकांसोबत जेव्हा आपण फिरतो, सगळ्या रायडिंगच्या गोष्टी, रायडिंगबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी ऐकायला भेटतात, बघायला भेटतात. गॅजेट्स, गेअर्स वगैरे सगळं बघायला भेटतं. सो आता आपण जाऊया आतमध्ये. सो ही आहे हिरानंदानीची फॉर्च्यून सिटी, हे प्रोजेक्ट्स आहे आणि त्या आतमध्ये बरंच काय काय आहे. सो तुम्हाला आता थोडं सगळं दाखवतो. लेट्स गो. सो मित्रांनो, पार्किंगमधनं आपण बाहेर आलो आहे आणि इथे समोर आपल्याला डेटा सेंटर बघायला भेटत आहे. योटा डेटा सेंटर म्हणजे इथली जी कडक सुरक्षा आहे ती कडकच असणार आहे.
आणि त्यानंतर हे हिरानंदानीचं प्रोजेक्ट आहे, सगळं बिल्डिंग्स आहेत त्या साईडला. सो हा खूप मोठा लँड पार्सल आहे मित्रांनो. म्हणजे मेन गेट तर तो त्या झाडाच्या मागे जर तिकडे तुम्हाला दिसला तो मेन गेट आहे. तिकडनं इथपर्यंत हा पूर्ण परिसर एवढा मोठा होंडा, म्हणजे होंडा नाही सॉरी, हिरानंदानीचाच आहे. आणि आता आपण इथे आलो आहे फॉर्च्यून कार्टिंग रेसवे इथे. सो आता इकडनं आपण आतमध्ये जाऊया. लेट्स गो. सो मित्रांनो, आयुष्यात पहिल्यांदा मी रेसट्रॅकच्या इतक्या जवळ आलेलो आहे. एक्सपिरियन्स खरंच खूप भन्नाट आहे. तसं तर आता हा रेसट्रॅक अजून जिवंत व्हायचा आहे, म्हणजे आता गाड्या दौडायच्या आहेत. पण त्याच्या आधी 26 जानेवारी निमित्त रोड सेफ्टीचा एक छोटासा सेशन आहे होंडातर्फे. सो आधी तो अटेंड करूया आणि मग आपण ट्रॅकवरती येऊया. No stopping, no standing. Yes, the one who has answered it right. Can we give him a round of applause? So yes, the correct answer was this road sign, and you will be able to see these road signs where highways, express. Just one word answer. Breakdown. No, for breakdown we give but this is upside down triangle. No. This is a give way road sign. Okay, you might have seen this. But only difference is on the roads you'll be able to see give way is written inside the triangle. That's why we were able to identify them. That's because people are not having that much of knowledge, or maybe that they are not going through the proper traffic course and training, and without going through that proper training, they are attending the. सो मित्रांनो, हे आहे आपले फॉर्च्यून गो कार्टिंग हिरानंदानी पनवेल इथले रेट्स. सो वीकेंड आणि वीकडेजच्या रेट्समध्ये थोडासा फरक आहे. सो एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की हे जे गो कार्टिंग आहे हे दुपारी 2 नंतर चालू होतं. जर आपण मॉर्निंगला रायडिंगला जर लोणावळ्याला येत असेल तर हे आपल्याला चालू नाही भेटणार आहे. सो त्यामुळे वेळेचं खास लक्षात घ्या. आणि प्राइसिंग माझ्या मते थोडीशी जास्त आहे, पण बट ऑब्वियस आता हिरानंदानी म्हटल्यावरती प्राइस तेवढीशी असणारच आहे. आणि इथे पूल वगैरेची थोडीशी सोय सुविधा आहे. सो आता थोड्या वेळात आपली गो कार्टिंग चालू होईल. सो मस्त आता रेसिंगचा आनंद घेऊया. सो आता फायनली मित्रांनो गाड्या या शॉपमधनं म्हणजे गॅरेजमधनं बाहेर पिटवरती येत आहेत आणि पिट लेनमध्ये आता फायनली आपल्या गोकार्ट लागत आहेत. सो अवघ्या काही वेळामध्ये एक आगळा वेगळा आणि एक मस्त अनुभव घेता येणार आहे. सो मित्रांनो, गो कार्टिंगचे कुपन्स आपल्याला भेटलेले आहेत आणि 4 लॅब्स आपल्याला भेटले आहेत. 45वा टोकन नंबर आहे आपला. आणि आता रेसिंग स्टार्ट होणार आहे हळूहळू. सो आता फर्स्ट बॅचची लोक बसलेली आहेत.
सो मित्रांनो, आता या रेस ट्रॅक वरती आपली गोकाट चालून झालेली आहे आणि इथे आता आपल्याला आपली हायनेस चालवायचाही आनंद भेटणार आहे. सो थँक्स होंडा, एवढा मस्त व अद्भुत अनुभवासाठी. स्पेशल थँक्स टू होंडा बिग विंग. सो मित्रांनो, आता आपण एक रेसिंगचा प्रकार करून घरी जाताना आपल्याला बघायला भेटत आहे जॅग्वारची स्पोर्ट्स कार. ही आहे एफ टाईप मित्रांनो, आणि ही आपल्याला इंडियामध्ये आता सध्या तरी नाही भेटत, डिस्कंटिन्यूड मॉडेल आहे. पण ह्या गाडीची ऑन रोड कॉस्ट मित्रांनो सुमारे 1.5 कोटी आहे. तर आता आपण 1.5 कोटीची गाडी आपल्या समोर आहे. 2 सीटर गाडी आहे, म्हणजे दोघांसाठीची 1.5 कोटीची गाडी आपण बघत आहोत. भन्नाट गाडी आहे मित्रांनो ही. सो हिला आपण जॅग्वारची लॅम्बोर्गिनी बनू शकतो. ही त्या कॅपेबिलिटीची गाडी आहे. सो खरंच आज घरी जाताना एक मस्त एक्सपिरियन्स आणि गाडी बघायला भेटली. सही आहे भाई. सो मित्रांनो, आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि इथे खरंच एक मनापासून धन्यवाद करू इच्छितो होंडा बिग विंग ठाणे आणि होंडा बिग विंगसाठी, की बाबांनो खरंच असे मस्त मस्त राईड्स करत राहा. आज होंडामुळे अजून एक चांगलं लोकेशन, एक आगळा वेगळा अनुभव घेता आला असतं. नाही तर हेरवी गो कार्टिंग वगैरे हे म्हणतात ना, आपल्या चेकलिस्टच्या खरंच खूप बाहेरची गोष्ट असते. त्यामुळे असं एक आगळ्या वेगळ्या ॲडव्हेंचरच आयुष्यामध्ये करता आलं तर खरंच मनापासून धन्यवाद. आणि होंडाला खरंच विनंती आहे, की बाबांनो असं खरंच करत राहा. त्यामुळे थोडंसं एक कंटेंटही भेटतं. सध्या कंटेंटची थोडीशी मारामारी आहे. सो आज खरंच खूप मजा आली, मस्त मजा आली. 26 जानेवारी ही आठवण राहील अशी 26 जानेवारी आजची झाली. सो मित्रांनो, धन्यवाद आजच्या व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. आता लवकरच थोडंसं एक आगळा वेगळा कंटेंट एक चॅनलवरती येणार आहे. सो चॅनलशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.